नमस्ते माझ्या बालमित्रांनो, मी तुमची गोष्टीवाली ताई. आज ना मी तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट आणलीये. गोष्टीचं नाव आहे असीमला आला वास. मग काय सगळे तयार आहेत ना? एका छोट्या मुलाची आणि त्याच्या जादूच्या नाकाची गोष्ट ऐकायला? चला पटकन सुरू करूया. तर ही गोष्ट आहे असीमची. अगदी तुमच्यासारखाच एक छोटा मुलगा. तर झालं असं की संध्याकाळ झाली होती आणि आपला असीम बाहेर खेळून खेळून खूपच दमला होता आणि त्याला कड्डक भूक पण लागली होती. म्हणून तो घरी परत आला. घरात आल्या आल्या ना त्याने आपले बूट काढले आणि धडक्कन खुर्चीत बसला आणि स्वतःशीच म्हणाला, हुश, किती दमलोय मी आणि पोटात नुसते कावळे ओरडतायत. खूप भूक लागलीये. आणि तेवढ्यातच काहीतरी गंमत झाली माहितीये. असीमने अचानक आपलं नाक असं वर केलं. का बरं? कारण त्याला कसला तरी एक खूपच छान यमी यमी वास येऊ लागला. तो ना असा नाकाने वास घ्यायला लागला. फुन फुन. चला चला आपण सगळे पण असीमसारखं करून बघूया. आपलं नाक कुठे आहे? हां, आता हळूच नाकाने हवा आत घ्या. फुन फुन. अरे वा, अगदी बरोबर. आणि तो वास नाकात जाताच असीम एकदम खुश झाला. तो मोठ्याने म्हणाला, आहाहा, काय मस्त वास येतोय. म्हणजे आज घरात नक्कीच काहीतरी स्पेशल बनतंय. आत्ता तर असीमला अजिबातच थांबेना. तो एका डिटेक्टिव्हसारखा आपल्या नाकाच्या मागे मागे चालू लागला. तो वास नेमका कुठून येतोय हे त्याला शोधायचंच होतं. जसं काही त्याचं नाकच त्याला रस्ता दाखवत होतं. सगळ्यात आधी तो गेला हॉलमधल्या फुलदाणीजवळ. त्यात छान लाल रंगाची गुलाबाची फुलं होती. त्याने वाकून त्या फुलांचा वास घेतला. पण वास घेतल्यावर तो म्हणाला, नाही, फुलांचा वास तर खूप छान आणि गोड आहे, पण हा तो खमंग वास नाहीये. मग तो पुढे गेला देवघराकडे. तिथे आईने अगरबत्ती लावली होती आणि तिचा सुगंध सगळ्या घरात पसरला होता. असीमने त्या अगरबत्तीचाही वास घेतला. पण तो परत म्हणाला, छे, हा पण तो वास नाही. मला जो वास येतोय ना तो कसल्या तरी खाण्याचा पदार्थाचा आहे. यम्मी, हा अगरबत्तीचा वास नाही. आणि मग विचार करता करता अचानक त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच, अरे चा, कळलं, हा वास किचनमधनं येतोय, स्वयंपाकघरातनं. मग काय, असीम पळत पळत थेट किचनमध्येच घुसला. आणि तिथे तर तो वास अजूनच छान येत होता. त्याने बघितलं तर त्याची आई गॅसजवळ उभी होती आणि काहीतरी बनवत होती. तो धावतच आईजवळ गेला आणि म्हणाला, आई आई, माझ्या नाकाने मला सांगितलं की तू आज काहीतरी गोड गोड बनवतीये. खरं आहे ना? ते ऐकून आईला खूप हसू आलं. ती म्हणाली, अरे वाह, तुझं नाक तर खरंच खूप स्मार्ट आहे. अगदी बरोबर ओळखलं. मी तुझ्यासाठी तुझा आवडता गरमागरम शिरा बनवत आहे. तेव्हा असीमला कळलं की आपलं हे छोटंसं नाक किती महत्वाचं काम करतं, नाही का? ते आपल्याला कितीतरी छान छान गोष्टींबद्दल सांगतं. बघा हे कसं होतं, जेव्हा आपल्या नाकाला काहीतरी छान वास येतो ना, तेव्हा ते आपल्या पोटाला सिग्नल देतं की अरे, जेवायची वेळ झाली. आणि मग आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला एकदम हॅपी वाटतं. तो गरमागरम शिरा खाताना असे म्हणाला, थँक्यू आई. आणि माझ्या नाका, थँक्यू. तुझ्यामुळेच तर मला कळलं की आई आज काहीतरी यम्मी बनवत आहे. चला तर मग माझ्या दोस्तांनो, आपण सगळ्यांनी मिळून आपल्या या हुशार नाकासाठी एक छान गाणं म्हणायचंय का? चला, सगळ्यांनी आपापल्या नाकाला हलकसं बोट लावा आणि माझ्या मागे मागे म्हणा, नाक माझे छोटे, श्वास घेते मोठे, वासाची गंमत हेच मला सांगते. फुलाचा वास, अगरबत्तीचा वास, आईच्या हातचा शिऱ्याचा वास. फुनफुन करते, इकडे तिकडे बघते, वासावरून ओळखते. काय शिजते? डोळे बघतात, कान ऐकतात, नाक म्हणते वास घ्यायला मीच सम्राट. तर कशी वाटली गोष्ट? मजा आली ना? आता जाता जाता एक गंमत करूया. सगळ्यांनी विचार करायचा की आपला सगळ्यात आवडता वास कोणता आहे. पावसानंतर येणारा मातीचा वास की आईने बनवलेल्या गरम गरम पोळीचा? विचार करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत टाटा.